नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहत होतो मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण. आता आलेला आहे पार्ट नंबर 3. पार्ट नंबर 3 मध्ये आपण पाहणार आहोत घन व इलेक्ट्रॉन स्वरूपन, संयोजा आणि अणुत्रिज्या. आजचं लेक्चर या चॅप्टरमधलं मेन लेक्चर असणार आहे, कारण की आजच्या लेक्चरवरून तुम्हाला एखादा प्रश्न तरी तुमच्या आरोग्य सेवकच्या एक्झाममध्ये पाहायला भेटेल. तर चला स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला. अजून एक सूचना देऊ इच्छितो की जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपलं जे ॲप आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंकमध्ये भेटेल. ते ॲप डाउनलोड करा आणि जरूर सबस्क्राईब करा आपल्या थिंक लाईक गुरु यूट्यूब चॅनलला. तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आपण डोबेरायनरची त्रिकं पाहिलेली होती, न्यूलँडची अष्टकं पाहिलेली होती, मेंडेलिव्हची आवर्त सारणी पाहिलेली होती. त्याच्यानंतर इथं या पॉईंटला कोण आलेलं होतं तर मोजले आलेले होते. मोजलेंनी त्यांची आधुनिक आवर्त सारणी दिलेली होती. नंतर त्यांचा जो मॅटर चालू झालेला होता, त्यांना काय करायचे होते, मूलद्रव्य हे एकत्रित करायचे होते. मूलद्रव्यांना एका चार्टमध्ये फॉर्म करायचं होतं. तर इथून मॅटर चालू झालं होतं की अणुअंक घ्यावा का अणुवस्तुमानांक घ्यावा. जर जे जुने सायंटिस्ट होते त्यांनी अणुवस्तुमानांकाला मेन पार्ट मानला आणि आपले जे मोजले होते त्यांनी अणुअंकाला मेन पार्ट मानला. ओके, या गोष्टी मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत. फक्त तुम्हाला एक रिवाईज करून देतो. ही डोबेरायनरची त्रिके होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं न्यूलँडची अष्टकं, जे संगीतातले 7 स्वरांवर डिपेंड होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं मेंडेलिव्हची आवर्त सारणी. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये सुद्धा काही फॉल्ट होते. त्याच्यामुळे आलं होता आधुनिक आवर्ती नियम. आणि आधुनिक आवर्त सारणीची रचना पाहत असताना आपण त्याला 3 पार्टमध्ये डिवाईड केलेलं होतं. भाग 1 मध्ये मी तुम्हाला ते कन्स्ट्रक्शन सांगितलं होतं की 1 ते 7 आवर्त असतील, 1 ते 18 गण असतील, चौकटी तयार होतात. अशा पद्धतीचे डिस्कशन आपण मागच्या लेक्चरमध्ये केलेलं होतं. भाग 2 मध्ये मी तुम्हाला त्यांना 4 खंडामध्ये डिवाईड केलेलं होतं. 4 खंड जे होते ते होते यस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. त्याच्यानंतर एक नागमोडी रेषा होती. ती नागमोडी रेषा काय करत होती, त्यांना धातू, अधातू आणि धातू सदृश्य असं डिवाईड करत होती. आणि ही आवर्त सारणी होती आणि या आवर्त सारणीबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं. आजचं लेक्चर महत्त्वाचं का आहे, कारण की आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की कशा पद्धतीने मूलद्रव्य या आवर्त सारणीमध्ये त्यांचे गुणधर्म हे बदलत असतात. तर चला स्टार्ट करूया आजचं लेक्चर नंबर 3, जो भाग 3 आहे त्याला स्टार्ट करूया. आजचं लेक्चर स्टार्ट करण्याआधी काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला आता लागणार आहेत. ते तुम्हाला मी आधीच क्लिअर करून देतो. पहिली जी कन्सेप्ट आहे तिला म्हटलं जातं संयोजा, जिला इंग्लिशमध्ये व्हॅलेन्सी म्हटलं जातं. तर संयोजा म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला अणूचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते माहीत पाहिजे. आणि मी ते तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये सांगितलेले परत रिवाईज करतो. मध्ये असतो न्यूक्लियस, त्याच्यामध्ये कोण कोण असतं, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. त्याच्या आजूबाजू कोण फिरत असतं, इलेक्ट्रॉन हे फिरत असतात. हा इलेक्ट्रॉन आहे आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो, ऋणप्रभार असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणजे त्याला धनप्रभार म्हणतात. आणि न्यूट्रॉनवर कोणता चार्ज नसतो. हे मी तुम्हाला भरपूर वेळेस बोललेलो आहे, फास्टली आता सांगून देतो. ठीक आहे. आणि अणू जो आहे तो उदासीन असतो. काय असतो, उदासीन. उदासीन असतो. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं न्यूट्रल असतो. तर अणू हा उदासीन का असतो, उदासीन म्हणजे काय, त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा प्रभार नसतो, कोणत्याच प्रकारचा त्याच्यावर चार्ज नसतो. तर कोणत्याच प्रकारचा चार्ज नाही किंवा कोणत्याच प्रकारचा प्रभार नाही. हे कशावरून डिसाईड होतं, तर ते डिसाईड होणार आहे हा जो इलेक्ट्रॉन आहे आणि हा जो प्रोटॉन आहे, ह्या दोघांची संख्या काय असेल, सारखी असते. प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. तर प्रोटॉनवरला धनप्रभार आणि इलेक्ट्रॉनवरला ऋणप्रभार हा एकमेकांना काय करतो, कट करतो आणि प्लस मायनस करून त्यांच्यावरला चार्ज जो आहे तो काय होऊन जातो, शून्य होऊन जातो. ओके, त्यांच्यावरचा चार्ज जो आहे तो नील होऊन जातो, काहीच राहत नाही त्याच्यावर. म्हणून आपण अणूला उदासीन म्हणतो. ओके, आता तुम्ही अजून एक गोष्ट माहीत आहे की एक अणू हा दुसऱ्या अणूबरोबर संयोग पावतो आणि त्याच्यापासून आपल्याला रेणू भेटत असतात. काय भेटत असतात, रेणू भेटत असतात. एक अणू दुसऱ्या अणूबरोबर संयोग पावतो आणि त्याला म्हटलं जातं, 2 अणूंना जर कंबाईन केलं, 2 पेक्षा जास्तही असू शकतात, तर ते जेव्हा कंबाईन होतात, संयोग पावतात, तेव्हा रेणू तयार होतो. मग ही जी प्रक्रिया होत असते ती कशा पद्धतीने होत असते, त्याचं एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मीठ पाहिलंच असेल. मीठ जे आहे ते आपण लिहितो सोडियम क्लोराईड, NaCl म्हणून आपण त्याला लिहितो. ओके,
तर NaCl मध्ये हा एक सोडियमचा अणू आहे आणि हा एक क्लोरीनचा अणू आहे आणि त्यांचा संयोग पावल्यामुळे काय तयार होत आहे, मीठ तयार होत आहे. मग सोडियमला जर तुम्ही सोडियमचा अणु अंक पाहिला तर तो किती असतो, तो असतो 11 आणि क्लोरीनचा जर अणु अंक पाहिला तर तो असतो 17. आता हे 11च्या 11 हे 11 काय दाखवत आहेत, तर इलेक्ट्रॉनची संख्या दाखवत आहेत. 17 काय दाखवत आहेत, इलेक्ट्रॉनची किंवा प्रोटॉनची संख्या दाखवत आहेत. मग याचा जर तुम्ही या दोघांचं जर तुम्ही संरूपण घेतलं तर ते कशा पद्धतीने येईल. सोडियममध्ये अशा पद्धतीचा काय असेल, त्याचं न्यूक्लियस असेल, आजूबाजू अशा कक्षा असतील. मी जसं ड्रॉ करतोय त्याच्यावर लक्ष द्या, कशा पद्धतीने मी ड्रॉ करतोय. अशा पद्धतीने त्याच्या कक्षा असतील. तर ह्या ज्या कक्षा असतात त्यांना भरण्यासाठी सुद्धा एक नियम असतो. जर कोणत्याही अणूला जी पहिली कक्षा असते तिला म्हटलं जातं, जी पहिली कक्षा आहे तिला म्हटलं जातं के. जी सेकंड आहे तिला यल म्हटलं जाईल, जी तिसरी आहे तिला यम म्हटलं जाईल आणि जी चौथी कक्षा असते तिला यन म्हटलं जातं. KLMN. मग आता पहा, ही पहिली कक्षा आहे, मधून पहिली जी आहे तिला काय म्हटलं जाईल, के. ही जी आहे तिला के म्हटलं जाईल, ही जी आहे तिला यल म्हटलं जाईल. नंतर 3 नंबरची जी कक्षा आहे ती यम कक्षा असते. सरळ आहे, पहिली कक्षेला के म्हणतात, दुसरीला यल, तिसरीला यम आणि चौथीला यन म्हणतात. आता इथं चौथी कक्षा नाही. कक्षा भरण्यासाठी इलेक्ट्रॉन जेव्हा आपण कक्षेमध्ये भरतो तेव्हा त्यांना एक नियम आहे. तो नियम तुम्ही शिकला असणार 8वी किंवा 9वी मध्ये, द्विकांचा नियम किंवा अष्टकांचा नियम. म्हणजे तुम्हाला जर कक्षा भरायची असेल तर एक तर त्याला मूलद्रव्याला स्टेबल होण्यासाठी, त्या सोडियमला किंवा क्लोरीनला स्टेबल होण्यासाठी काय करावं लागते, त्या कक्षामध्ये एक तर 2 इलेक्ट्रॉन भरावं लागतात किंवा 8 इलेक्ट्रॉन भरावं लागतात. मग हे जे मी तुम्हाला के, यल, यम आणि यन कक्षा सांगितलेले आहेत, त्या ज्या कक्षा आहेत त्यांच्यामध्ये एका सीमित लेवलपर्यंत, एका सीमेपर्यंत इलेक्ट्रॉन हे भरू शकतात. तर किती इलेक्ट्रॉन ते भरू शकतात, तर के जी लेवल आहे, के जी कक्षा आहे तिच्यात जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. ओके. जो यल आहे, जी यल लेवल आहे तिच्यामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. नंतर यम जी लेवल आहे तिच्यामध्ये जास्तीत जास्त 18 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. त्याच्यासाठी एक तक्ता दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये. पाहूया तो तक्ता काय आहे. कवच जे आहे के, त्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन धारकता किती दिली, 2. जी कवक आहे यल, तिच्यामध्ये इलेक्ट्रॉन धारकता दिली 8. नंतर यम कवच जे आहे तिच्यामध्ये 18 आणि यन जी आहे तिच्यामध्ये 32. तर किती इलेक्ट्रॉन सामावलेले आहेत ते कशावरून डिसाईड होतं, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, 2 टाइम्स n². हा एक फॉर्म्युला दिलेला आहे. यन काय असतं, कवचचा नंबर असतो. कवचचा काय असतो, नंबर असतो. जर पहिलं कवच असेल तर एकाचा स्क्वेअर, याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला 2 उत्तर भेटतं. नंतर जी दुसरी कक्षा आहे, जर तुम्ही यनच्या जागेवर 2 टाकला तर तुम्हाला उत्तर 18 भेटतं. जर यनच्या जागेवर तिसरी कक्षेसाठी तुम्ही 3 टाकला तर उत्तर तुम्हाला 18 भेटतं आणि यनच्या जागेवर तुम्ही 4 टाकला तर उत्तर तुम्हाला 32 भेटतं. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. हा जो फॉर्म्युला दिलेला आहे 2n² आणि हा जो तक्ता दिलेला आहे तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. मोस्ट इम्पॉर्टंट का आहे, कारण की याच्यावर भरपूर प्रश्न फॉर्म होतात आणि मी तुम्हाला हायलाईट करतो की कोणते प्रश्न त्याच्यावरून बनणार आहेत. पहिला आहे हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला डायरेक्ट विचारला जातो. भरपूर MPSCचे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये विचारले गेले, भरपूर PSIचे एक्झाम झालेले आहेत त्याच्यामध्ये विचारले गेले. त्याच्यानंतर TCSने सुद्धा भरपूर एक्झाममध्ये, TCS RRB घेऊ का त्यांची SSC CGL घेऊ का कोणतीही एक्झाम ज्याच्यामध्ये विज्ञान विषय आहे तिथं हा फॉर्म्युला ते विचारतातच. दुसरं आहे, ते विचारू शकतात की चौथी कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही वरचा फॉर्म्युला वापरू शकतात.
तिसऱ्यामध्ये किती असतील तर त्याच्यासाठी वरचा फॉर्म्युला वापरू शकतात. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते इथून निघणार आहेत. लक्ष राहू द्या मी तुम्हाला काय सांगतोय. के म्हणजे काय असतो, पहिली कक्षा आहे. एल म्हणजे दुसरी कक्षा आहे. एम म्हणजे तिसरी कक्षा आहे आणि एन म्हणजे चौथी कक्षा आहे. ठीक आहे. मग तुम्हाला मी दोन गोष्टी सांगितल्या. जेवढ्या कक्षा आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त एवढे इलेक्ट्रॉन बसू शकतात. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट सांगितली की जर तुमच्या अणूला स्टेबल व्हायचं असेल, स्थिर व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 किंवा 8 इलेक्ट्रॉन तुम्हाला ठेवावे लागतात. मग आता तुम्ही सोडियमचं आपण स्ट्रक्चर पाहत होतो. सोडियमचं स्ट्रक्चर जे पाहत होतो, पहिले काय आहे, 11 इलेक्ट्रॉन तुम्हाला बसवायचे आहेत. काय करायचे, त्या स्ट्रक्चरमध्ये 11 इलेक्ट्रॉन बसवायचे आहेत. हा जो पार्ट आहे 8वी 9वीत झालेला आहे, मी फक्त रिवाईज तुम्हाला करतोय. पहिली कक्षेमध्ये काय आहे, पहिला एक इलेक्ट्रॉन इथं आला, दुसरा एक इलेक्ट्रॉन इथं आला. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन मावतात, 2. तर आपण 2 टाकून दिले. बरोबर. पुढे जाऊया. आता 11 मधून 2 गेल्यानंतर उरतात किती, 9 इलेक्ट्रॉन. मग जी दुसरी कक्षा आहे तिच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इलेक्ट्रॉन आपण ठेवू शकतो. 8 इलेक्ट्रॉन का ठेवले, 9 का ठेवले नाही, कारण की दुसरी कक्षा कोणती आहे, एल कक्षा आहे आणि तिच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 8 इलेक्ट्रॉन ठेवू शकतात. ओके. आता उरला किती, 1 उरला. पहिल्या कक्षेमध्ये 2 ठेवले, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 ठेवले, 8 आणि 2 10 झाले. आता उरला 1 इलेक्ट्रॉन. तर एक जो इलेक्ट्रॉन आहे तो बाह्यतम कक्षेत असतो. काय असतो, बाह्यतम कक्षेत असतो. ठीक आहे. आणि हा जो 1 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत आहे त्याच्याबद्दलच आपल्याला बोलायचं आहे. पुढे पाहूया. आता हे सोडियमचं स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ केलं. याला लिहिण्याची सुद्धा एक पद्धत आहे, मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीने लिहू शकतात. सोडियम असं करायचं आणि त्याच्यानंतर पहिल्या कक्षेत किती ठेवले, 2 इलेक्ट्रॉन. दुसऱ्या कक्षेत किती ठेवले, 8 इलेक्ट्रॉन. आणि तिसऱ्या कक्षेत आपला एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्ही ते लिहू शकतात. पुढचा कोण आहे, क्लोरीन. तर क्लोरीनचं सुद्धा स्ट्रक्चर आपण ड्रॉ करून घेऊया. क्लोरीन जो आहे मध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसशी काही घेणं देणं नाही. आता आपल्याला पहिली कक्षा ड्रॉ केली मी. पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन बसतील, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण ठेवू शकतो जास्तीत जास्त. हे 2 इलेक्ट्रॉन ठेवले. 17 मधून 2 गेले, किती उरले, 15. आता 15 आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत. नंतर आता ही दुसरी कक्षा आहे, तिचं नाव आहे यल. या दुसरी कक्षेमध्ये आपण किती इलेक्ट्रॉन ठेवू शकतो, मी आताच बोललो दुसरी कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आपण ठेवू शकतो. हा 1 2 3 4 5 6 7 आणि 8, हे 8 इलेक्ट्रॉन आपण ठेवले. 2 8 म्हणजे टोटल झाले 10. आता आपण शेवटच्या कक्षेमध्ये जाऊया. ही तुमची शेवटची कक्षा आहे. तर शेवटची कक्षा जी आहे तिच्यामध्ये किती उरलेले, किती, 7 इलेक्ट्रॉन. हा 1 2 3 4 5 6 आणि 7. तर शेवटच्या कक्षेत किती आले, 7 इलेक्ट्रॉन आले. आता क्लोरीनला सुद्धा आपण लिहून घेऊया. क्लोरीन कसं लिहू शकतात, पहिल्या याच्यात 2 होते, दुसऱ्या याच्यात 8 इलेक्ट्रॉन होते आणि शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन होते. ठीक आहे. हां. आणि मी काय बोललेलो आहे, जे शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरून तुम्हाला संयोगाची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. मग आता हा जो सोडियम आहे आणि हा जो क्लोरीन आहे हे एकमेकांबरोबर तुम्हाला जॉईन करायचे आहेत. मग हे जॉईंट कसे होतात, हे संयोग कसे पावतात, तर यांच्यामध्ये कधीही पहा, याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या बाहेरमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग हे काय करतात, हे काय करणार आहेत, ते संयोग पावताना काय करणार आहेत त्याबद्दल बोलूया. मग त्याची जी बाह्यतम कक्षा आहे सोडियमची, तिच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो काय करतो, त्याला स्टेबल व्हायचं असतं, स्थिर व्हायचं असतं. तर स्थिर होण्यासाठी त्याला हा जो इलेक्ट्रॉन आहे, हे जे बाहेरची कक्षा आहे त्याच्यामध्ये एक तर ते बाहेरच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन त्याला कंप्लीट करायचे असतात. जरी तिसऱ्या कक्षेमध्ये 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात,
तरी स्टेबल होण्यासाठी त्याला 8 इलेक्ट्रॉन लागणार आहेत. 8 इलेक्ट्रॉन त्याला बाहेरच्या कक्षेमध्ये ठेवावेच लागतात, कारण की अष्टकाचा नियम आहे जो 8वी 9वीच्या सिलेबसमध्ये तुम्हाला दिलेला आहे. बाहेरच्या कक्षेमध्ये त्याला 8 लागत आहेत. तर एक काम करू शकतो तो, त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे तर तो या क्लोरीनकडून 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, हे काम करू शकतो. किंवा हा जो 1 इलेक्ट्रॉन त्याला जो त्रास देतोय त्याला काय करू शकतो, क्लोरीनला देऊ शकतो त्याला स्टेबल होण्यासाठी. मग कोणती गोष्ट जास्त फिजिबल आहे? 7 घेणं फिजिबल आहे. फिजिबल म्हणजे कोणती गोष्ट सहज आहे? 7 घेणं सहज आहे का 1 देणं सहज आहे? तर निश्चितच त्याला 1 दिलेला परवडेल. ओके, तो काय करेल, सोडियम जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देईल. ओके, मग क्लोरीन बरोबर काय होतंय, क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये सुद्धा 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याला 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे आहेत. त्याच्याकडे सुद्धा एक काम असेल की तो 7 इलेक्ट्रॉन सोडियमला देऊ शकतो किंवा सोडियमकडून 1 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. मग अजून याच्यामध्ये सुद्धा क्लोरीनला चांगलं कोणती गोष्ट आहे, घेणं का देणं? तर 1 इलेक्ट्रॉन घेणं हे कधीही परवडेल. 1 इलेक्ट्रॉन घेणं त्याला परवडणार आहे. मग काय करतो, सोडियम जो आहे हा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, म्हणजे त्याच्यामधला 1 इलेक्ट्रॉन जातो. क्लोरीन काय करतो, सोडियमकडून 1 इलेक्ट्रॉन घेतो. काय करतोय, 1 इलेक्ट्रॉन घेतोय म्हणजे 7चा तो काय होईल, 8 होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने सोडियम क्लोराईड हे बनत आहे. सोडियम क्लोराईड हे बनतंय. मग बाह्यतम कक्षेमध्ये जो तुम्ही 1 इलेक्ट्रॉन सोडियमने दिला, 1 इलेक्ट्रॉन सोडियमने दिला, त्याला म्हटलं जातं सोडियमची संयुजा जी आहे, सोडियमची संयुजा आपण तेव्हा म्हणू शकतो ती आहे 1, कारण की 1 इलेक्ट्रॉन देऊन तो स्टेबल होतोय. तसंच क्लोरीनबद्दल बोलूया. क्लोरीन काय करतोय, 1 इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणून आपण म्हणू शकतो की क्लोरीनची संयुजा किती आहे, 1 इलेक्ट्रॉन घेतली तर क्लोरीनची संयुजा सुद्धा 1 आहे. ठीक आहे, क्लोरीनची संयुजा काय आहे, 1 आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके, पाहूया आपल्या याच्यात काय लिहिलेलं आहे. मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. आता मी सोडियमचं उदाहरण घेतलं आणि क्लोरीनचं उदाहरण घेतलं. सोडियम 281 कशा पद्धतीने लिहिलं ते सुद्धा सांगितलं. क्लोरीन 287 हे कशा पद्धतीने लिहिलं ते सुद्धा सांगितलं. आयनिक बंध निर्माण होताना, आता यामध्ये सोडियम क्लोराईड हा आयनिक बंध निर्माण केला होता आपण. मूलद्रव्यांच्या अणू जितके इलेक्ट्रॉन देतो, सोडियमने किती इलेक्ट्रॉन दिले होते, 1, किंवा घेतो, क्लोरीनने किती इलेक्ट्रॉन घेतले होते, 1, ती संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्यांची संयुजा होय. त्या संख्येलाच काय म्हटलं जातं, त्या मूलद्रव्यांची संयुजा म्हटलं जातं. हा तुमचा बेसिक पार्ट होता आणि याच गोष्टी तुम्हाला पुढे पण लागतील, सर्वच ठिकाणी लागतील, म्हणून मी तुम्हाला इथं ते एक्सप्लेन केलेलं आहे. अजून एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये. आता सोडियमकडे जाऊया. सोडियममध्ये हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे, मी तुम्हाला काय बोललो होतो, अणू हा उदासीन असतो. उदासीनचा अर्थ आहे जेवढे प्रोटॉन त्याच्याकडे आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहेत, म्हणजे जेवढे प्रोटॉनची संख्या आहे तेवढेच इलेक्ट्रॉनची संख्या आहे. मग आता सोडियमने काय केलेलं आहे, सोडियमने हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो कोणाला दिलेला आहे, क्लोरीनला दिलेला आहे. मग 1 इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे, समजा इथं 11 प्रोटॉन होते तेव्हा इलेक्ट्रॉन त्याच्याकडे किती होते, 11 इलेक्ट्रॉन होते. ओके, आता काय केलं, याने सोडियमने 1 इलेक्ट्रॉन कोणाला दिला, क्लोरीनला दिला. क्लोरीनला दिल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, 10. ओके, इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, 10 झाली. प्रोटॉनची संख्या किती झाली, 11 झाली. प्रोटॉनची संख्या 11, इलेक्ट्रॉनची संख्या 10. कोण मोठं आहे, प्रोटॉन. प्रोटॉन मोठा आहे. प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे, धनप्रभार आहे. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, ऋणप्रभार आहे. मग याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट सांगता येईल की जेव्हा इलेक्ट्रॉन दिला जातो तेव्हा काय होतं,
धनप्रभारित होतात. ते काय झालं, सोडियम याच्यामध्ये धनप्रभारित झाला, धनप्रभारित झाला. त्याच पद्धतीने इकडं क्लोरीनच्या बाबतीत पाहूया. क्लोरीनमध्ये प्रोटॉनची संख्या किती होती? ती होती 17. न्यूट्रॉनची संख्या, न्यूट्रॉन नाही, इलेक्ट्रॉनची संख्या किती होती? ती होती 17. मग क्लोरीनने काय केलं, सोडियमकडून एक इलेक्ट्रॉन घेतला. प्रोटॉन जसे तसे राहिले, प्रोटॉन तर मध्ये होते, त्यांचा काही संबंधच येत नव्हता. परंतु इलेक्ट्रॉन एक घेतल्यामुळे काय झाले, ते 18 झाले. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज होता, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज होता. कोणाची सेना जास्त झाली? इलेक्ट्रॉनची सेना जास्त झाली. त्यांच्यामध्ये एक जो प्यादा होता तो आला. म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त झाल्यामुळे क्लोरीन जो आहे घेतल्यामुळे, इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीन बनला निगेटिव्ह. जेव्हा संयोग पावत असतात तेव्हा काय होतं, जर तुम्ही इलेक्ट्रॉन घेतला तेव्हा त्याच्यामध्ये ते काय होऊन जातं, निगेटिव्ह होऊन जातं, ऋणप्रभारित होऊन जातं. आणि ही जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे, तीच कन्सेप्ट तुमची धातू अधातू यांच्यामध्ये वापरली जाते. ठीक आहे, धातू आणि अधातूमध्ये या कन्सेप्ट तुम्हाला पाहायला भेटतील. ते जे लेक्चर आहे ते उद्या येईल. उद्याच्या पार्टमध्ये त्याच्यामध्ये आपलं उद्या पार्टमध्ये संपेल. फक्त एवढ्या कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या, कारण की या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्फ्यूज करतात. ओके, तर संयोजाबद्दल तुमचं क्लिअर झालं आणि हा जो चार्ट आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला आहे असं मी अज्युम करतो. मग एवढं सांगण्याची गरज काय होती ते सुद्धा तुम्हाला पुढे समजेल. अजून एक कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट म्हणजे तुमची अणु आकारमान, ज्याला ॲटॉमिक साईज असं म्हटलं जातं. त्याबद्दल आता पाहूया. अणु आकारमानची जी कन्सेप्ट आहे ती एकदम इझी आहे, एकदम सोपी आहे. अणु आकारमान म्हणजेच आपण अणुत्रिज्याच्या स्वरूपात तिला मांडतो. कशाच्या स्वरूपात? अणु त्रिज्येच्या स्वरूपात आपण त्रिज्या याच्या स्वरूपात आपण ते मांडत असतो. अणुत्रिज्या म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये ॲटॉमिक रेडियस म्हटलं जातं. ॲटॉमिक रेडियस. तर तुमचा जो ॲटम आहे, जो अणू आहे, अशा पद्धतीचा तुमचा ॲटम असेल तर हा मधला भाग जो तुमचा न्यूक्लियस आहे त्याच्यापासून जर तुम्ही बाह्यतम कक्षेपर्यंत जे अंतर मोजलं तर ती असते तुमची अणुत्रिज्या. ती काय असते? तुमची अणुत्रिज्या असते. अणुत्रिज्या ही नेहमी पिकोमीटरमध्ये मोजली जाते. पिकोमीटर, PM, प्राईम मिनिस्टर पिकोमीटर. पिकोमीटर किती असतं? तर नॅनोमीटर्सपेक्षाही लहान असतं. नॅनोमीटरची कन्सेप्ट मी तुम्हाला कधी सांगितली होती? प्रकाशाचं अपवर्तन शिकवताना. तेव्हा मी तुम्हाला नॅनोमीटर बोललो होतो की 1 नॅनोमीटर म्हणजे किती असतं? कमेंट करून द्या खाली, परत सांगणार नाही. 1 पिकोमीटर ही नॅनोमीटरपेक्षाही कमी आहे आणि ती असते 10⁻12 मीटर. 10⁻12 मीटर जे आहे 1 पिकोमीटर असते. एवढा छोटा अणू असतो आणि हा अणू मोजण्यासाठी तुम्हाला पिकोमीटरचा सहारा घ्यावा लागतो. अणुत्रिज्या क्लिअर झाली. अणुत्रिज्याबद्दल एवढंच आत्ता बोलूया. आता मी तुम्हाला हे जे मी तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगितलेले आहेत त्या कशा पद्धतीने तुम्हाला लेक्चरमध्ये यूज करायचे आहेत त्याबद्दल बोलूया. तर हा तक्ता नीट पहा. याच्यामध्ये हायड्रोजन आहे, हेलियम आहे, लिथियम, बेरिलियमपासून निऑन, आर्गॉनपर्यंत आहेत. ओके, आणि याच तक्त्यावरून तुमच्या भरपूर ज्या कन्सेप्ट आहेत, जेवढं मी आता तुम्हाला शिकवलेलं आहे ते सर्व आपण क्लिअर करायचं आहे. ते कशा पद्धतीने क्लिअर करू शकतो? तुम्ही पहिले आवर्ताबद्दलच लक्ष द्या. आवर्तामध्ये काय होते? लिथियम पहा, शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. बेरिलियम पहा, शेवटच्या कक्षेमध्ये 2 आहेत. इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, 7 आणि 8. ओके, हे आवर्त नंबर 2 आहे. तुम्ही 3 मधलं बी घेतलं, 4 मधलं बी घेतलं तरी सारखंच होणार आहे. ओके, तुम्ही जर आवर्तामध्ये नीट पाहिलं तर एक-एकने सर्व जे बाहेरचे इलेक्ट्रॉन आहेत ते एक-एकने वाढत आहेत. हा 1 होता तर हा 2 झाला, 2 होता तर हा 3 झाला, 3चा 4, 4चा 5, 5चा 6, 6चा 7, 7 नंतर 8 आणि 8ला अष्टक पूर्ण झाल्यामुळे खाली आलेले आहेत. सिंपल आहे आवर्ताबद्दल. मग तुम्हाला एक गोष्ट याच्यावरून पाहायला भेटते. कोणती गोष्ट आहे? आवर्तमध्ये जर तुम्ही डावीकडून कुठं जात आहेत? उजवीकडे जात आहेत तर 1 इलेक्ट्रॉन वाढतोय.
कोणत्या? संयोजक कक्षेमध्ये. संयोजक कक्षा आत्ता सांगितलेली आहे. बाहेरची जी कक्षा आहे तिला संयोजक कक्षा म्हणतात. तर डावीकडून जेव्हा तुम्ही उजवीकडे जाताय तेव्हा एक इलेक्ट्रॉन वाढतो आहे. मग हा एक इलेक्ट्रॉन जो प्रत्येक वेळेस वाढतोय त्याच्यामुळे काय परिणाम होतो? हा तुमचा कोर आहे आणि ही समजा तुमची संयोजक इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच पद्धतीने हा दुसरा आहे, त्याची संयोजक कक्षा ही आहे, त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच पद्धतीने तिसरं एक्झाम्पल घेऊया. हा कोर आहे आणि ही संयोजक कक्षा आहे. 1 2 3 आणि 4 आहेत. याच्यामुळे काय परिणाम होतोय याच्यावरचा प्रश्न विचारला जातो. आता हा जो मधला जो आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बाहेरच्यांवर निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच पद्धतीने याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बाहेरच्यांवर निगेटिव्ह चार्ज आहे. तसंच याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, बाहेरच्यांवर काय आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. मग पहिल्या एक्झाम्पलमध्ये हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो हे बाहेरचे जे इलेक्ट्रॉन फिरत आहेत त्यांना काय करेल? स्वतःकडे आकर्षित करेल किंवा हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते त्याच्याकडे आकर्षित होतील. ओके. मग याच्यावर काहीतरी फोर्स लावत आहेत. हा जो फोर्स आहे इथं फक्त 2च इलेक्ट्रॉनला तो आकर्षित करत होता. इथं 3 इलेक्ट्रॉन आकर्षले जात आहेत. 3 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे ओढायचा प्रयत्न करतात. इथं काय होतं? इथं 4 इलेक्ट्रॉन या सेंटरला ओढण्याचा प्रयत्न करतायत. मला एक सांगा, 2 व्यक्तींचं बल जास्त असेल का 3 व्यक्तींचं बल जास्त असेल का 4 व्यक्तींचं बल हे जास्त असणार आहे? तर निश्चितच 4 व्यक्तींचं जे बल आहे ते जास्त असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा इथं जो फोर्स आहे त्याला मध्ये आकर्षित करणारा तो जास्त असेल. त्याच्यामुळे ही जी कक्षा आहे ती काय होईल? त्याच्याकडे जवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि जवळ येण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा जो आहे याची जी अणुत्रिज्या असेल ती काय होऊन जाईल? कमी होते. अणुत्रिज्या काय होते? कमी होते, सर्वात कमी होते. या एक्झाम्पलमध्ये अणुत्रिज्या जी आहे ती याच्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त कमी असेल, परंतु ह्या इकडच्या एक्झाम्पलपेक्षा काय असेल? ती जास्त असेल. कारण की ती याच्या 3rd नंबरच्या एक्झाम्पलपेक्षा काय असेल? ती थोडीशी कमी असेल, परंतु जे 1 नंबरचं एक्झाम्पल आहे त्याच्यापेक्षा ती जास्त असेल. सरळ आहे. हे काय करतायत? इलेक्ट्रॉन मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. तर हा बल जास्त आहे म्हणून हा जो अणू आहे तो कॉन्ट्रॅक्ट असा आकुंचन पावतो. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की आवर्तामध्ये डावीकडून जर तुम्ही उजवीकडे गेले तर अणुत्रिज्या ही कमी होत जाते. ओके. आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण दुसऱ्याकडे जाऊया. म्हणजे लिथियमची जी अणुत्रिज्या आहे ती जास्त असेल. बेरिलियमची अणुत्रिज्या लिथियमपेक्षा कमी असेल. बोरॉनची अणुत्रिज्या त्याच्यापेक्षा जास्त कमी असेल. कार्बनची अणुत्रिज्या त्याच्यापेक्षाही कमी असेल. सोडियम, ऑक्सिजन अशा पद्धतीने अणुत्रिज्या इकडून इकडं जाताना कमी कमी होत जाते आवर्तामध्ये. लिहून घेतो. आवर्तामध्ये अणुत्रिज्या कमी होते इकडून इकडं जाताना. आता आपण आवर्ताबद्दल बोललो. आता आपण गणाबद्दल बोलूया. गणामध्ये तुम्ही नीट पहा कशा पद्धतीने गोष्टी होतात. गणामध्ये हा जो आहे हायड्रोजन 1 इलेक्ट्रॉन आहे. लिथियमच्या तुम्ही बाहेरच्या कक्षेमध्ये पाहिलं तर 1 इलेक्ट्रॉन आहे. सोडियमच्या जर बाहेरच्या कक्षेमध्ये पाहिलं तर 1 इलेक्ट्रॉन आहे आणि पोटॅशियमच्या बाहेरच्या कक्षेमध्ये पाहिलं तर 1 इलेक्ट्रॉन आहे. ओके. मग हायड्रोजनमध्ये बाहेरच्या कक्षेमध्ये 1 आहे, लिथियममध्ये 1 आहे, सोडियममध्ये 1 आहे आणि पोटॅशियममध्ये 1 आहे. याचा अर्थ एक गोष्ट क्लिअर होते की जेव्हा आपण गणामध्ये वरून खाली येतोय तेव्हा त्यांची जी संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या आहे ती सारखीच असते. ओके. गणामध्ये वरून खाली येताना संयोजक इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती नेहमी सारखीच असते. इथं पहा एक्झाम्पलमध्येच पाहून घ्या. बेरिलियममध्ये बाहेरच्या कक्षेत किती आहेत? 2 आहेत. मॅग्नेशियममध्ये बाहेरच्या कक्षेत 2 आहेत. कॅल्शियममध्ये बाहेरच्या कक्षेत 3 आहेत. तुम्ही यांचं पण चेक करत बसले तर बाहेरच्या कक्षेमध्ये त्यांचे 2 2 2च येणार आहेत. इथं पहा
इथं बाहेरच्या कक्षामध्ये 3 आहेत, 4 आहेत, इथं 5 आहेत. म्हणजे गणामध्ये पॉईंट लिहून घेतो मी. गणात वरून खाली येताना संयोजा इलेक्ट्रॉन सारखेच असतात. संयोजा इलेक्ट्रॉन हे सारखेच आहेत. पण इथं आता पाहूया एक गोष्ट काय ॲड होते. याच्यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं, हायड्रोजनमध्ये हा एकच इलेक्ट्रॉन होता, म्हणजे हायड्रोजनला एकच कक्षा होती. लिथियममध्ये 2 आणि 1 लिहिलेलं आहे, म्हणजे पहिल्या कक्षेत 2 असतील, दुसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असेल. ओके. सोडियमकडे जर पाहिलं तर 2, 8, 1 लिहिलेलं आहे. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. जर पोटॅशियमचं पाहिलं तर पहिली कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 8, चौथ्या कक्षेत 1. म्हणजे जसं तुम्ही गणामध्ये वरून खाली येत आहेत तेव्हा काय होते, तेव्हा होत आहे की एक जी तुमची संयोजक कक्षा आहे ती 1 वाढते आहे. इथं किती संयोजक कक्षा होत्या? 1च होती. इथं किती होत्या? 2 होत्या. इथं किती होत्या? 3 होत्या. इथं किती होत्या? 4 होत्या. म्हणजे मी असं लिहू शकतो, गणामध्येच वरून खाली येताना काय लिहू शकतो? संयोजा कक्षा 1ने वाढते. 1ने वाढते ना, कक्षा तुमच्या आहेत त्या 1ने वाढतायत. ओके. मग सिंपल गोष्ट आहे, हायड्रोजन जे आहे त्याची एकच कक्षा होती. नंतर त्याच्या खाली कोणता होता? त्याच्या खाली होता लिथियम. ओके. लिथियममध्ये संयोजक कक्षा किती होत्या? 2 होत्या. हा जर तुम्ही कोर कन्सिडर केला लिथियममध्ये. नंतर पुढचा जो होता सोडियम, त्याच्यामध्ये किती कक्षा होत्या? 1, 2 आणि 3 कक्षा होत्या. आता जर त्याची कक्षा वाढते याचा अर्थ काय असेल? त्याची साईजही वाढते, अणुत्रिज्यासुद्धा वाढते. अणुत्रिज्या वाढते, अणुत्रिज्या वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतात की गणामध्ये वरून खाली येताना अणुत्रिज्या ही काय होत असते? वाढत असते. गणामध्ये वरून खाली येताना अणुत्रिज्या काय होते? वाढते. लिहून घेऊया आपल्या याच्यावर. काय होते? गणात वरून खाली येताना अणुत्रिज्या वाढते. तर ह्या ज्या 2 कन्सेप्ट आहेत याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. सरळ स्टेटमेंट पार्टच ठेवायचं. कारण सुद्धा माहिती आहे, कारण तुम्हाला सांगून दिलेलं आहे, जर तुम्ही आवर्तामध्ये गेले डावीकडून उजवीकडे, डावीकडून जर उजवीकडे गेले तर अणुत्रिज्या कमी होत जाते. आणि गणामध्ये वरून जर तुम्ही खाली गेले, वरून तुम्ही खाली गेले तर अणुत्रिज्या जी आहे ती वाढत जाते. ठीक आहे. तर आजच्या एवढ्या कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. तिसऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला धातू अधातू यांच्याबद्दल सांगणारच आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला याच्यात सांगून देतो, क्लिअर करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा लिथियम जो आहे त्याच्या बाजूला बेरिलियम आहे, त्याच्या बाजूला बोरॉन आहे. मग लिथियमच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या बेरिलियमच्या प्रॉपर्टीच्या जवळपास सारख्या असतील. बेरिलियमची जी प्रॉपर्टी असेल ती बोरॉनच्या जवळपास सारखी असेल. बोरॉनची जी प्रॉपर्टी आहे ती कार्बनच्या जवळपास सारखी असते. म्हणजे जर जवळजवळ तुमचे मूलद्रव्य असतील तेव्हा त्या मूलद्रव्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, जे गुणधर्म आहेत ते सारखे असतात. परंतु जर तुम्ही लिथियम आणि इथं फॉस्फरस या दोघांची प्रॉपर्टीबद्दल बोलायचं झालं तर लिथियम आणि फॉस्फरस यांच्या प्रॉपर्टीजमध्ये बराचसा अंतर तुम्हाला पाहायला भेटेल. फॉस्फरसची जी प्रॉपर्टी आहे ती लिथियमच्या प्रॉपर्टीपेक्षा वेगळी असेल. सोडियम आणि ऑक्सिजन यांचे प्रॉपर्टी जास्त वेगळ्या असतील, पण सोडियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या जवळपास सारख्याच असतील. जवळपास जशाच्या तशा नसतील, परंतु त्यांच्यामध्ये एक साधर्म्य असेल. ओके. हे झालं तुमचं आवर्तच्या बाबतीत.
मग आपण आजचे पॉईंट कोणकोणते शिकलो. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अणुअंक वाढतो तशी संयोजक इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा एकाने वाढते. आत्ताच बोललेलो आहे. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक बाह्यतम कवच यामधली अंतर. आत्ता मी तुम्हाला शिकवलेलं आहे. पिकोमीटरबद्दल तुम्हाला शिकवलेलं आहे. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या काय होत जाते, कमी कमी होत जाते. कारणसुद्धा सांगितलेलं आहे. पुस्तकामध्ये मोठं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. घनामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, याचं सुद्धा मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता पहा, ही तुमची सोडियम जी आहे त्याची अणुत्रिज्या किती 231, पोटॅशियम, आणि हा सोडियम त्याची अणुत्रिज्या 186, रुबेडियमची 244. नंतर यांच्या अणुत्रिज्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने कमी कमी होत जाताना तुम्हाला दिसत आहात. ओके, तर आजच्या लेक्चर पुरता एवढंच. आजचं एवढं लेक्चर कंप्लीट करा आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, पेपर जवळ येत आहे. ओके, धन्यवाद पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल.